जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपले न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो आहे। ते अपडेट अशी आहे की पोस्ट ऑफिसमध्ये GD भरती निघलेली आहे मित्रांनो। मित्रांनो, पोस्ट ऑफिसमध्ये GD भरती निघलेली आहे। आता या भरतीसाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे, संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। आता ज्या विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसमध्ये GDS साठी फॉर्म भरायचा असेल मित्रांनो, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला पूर्णपणे पाहायचं आहे। व्हिडिओमध्ये मिस करू नका, मिस केलं तुम्हाला काय कळणार नाही मित्रांनो। तर मित्रांनो, जे पोस्ट ऑफिसमध्ये GDS या पदाची भरती निघलेली आहे, हे भरती खूप मोठ्या प्रमाणात आहे। टोटल जवळजवळ 28,000 जागा सुटलेल्या आहे। याच्यामध्ये ना तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, ना तुमची इंटरव्ह्यू होणार आहे। तुमचं डायरेक्ट 10वीच्या मेरिट लिस्टवर तुमची डायरेक्ट निवड होणार, डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। म्हणून जे विद्यार्थी 10वी पास असतील, त्यांना चांगल्या प्रकारे टक्केवारी आहे, त्यांनी अवश्य हा फॉर्म भरा। म्हणजे तुमच्या सोन्याचं, संधीचं सोनं होईल मित्रांनो, संधीचं सोनं। तर मित्रांनो, जे 10वी उमेदवार आहे त्यांच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाची संधी आहे। या संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा मित्रांनो। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे GDSचा पोस्ट ऑफिसमध्ये, तर तुम्हाला आवेदन शुल्क किती लागणार आहे, त्याचप्रमाणे वयमर्यादा किती लागणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला जे विद्यार्थी आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे, आणि तुम्ही जर अर्ज केला तर अर्जामध्ये काय दुरुस्ती वगैरे करायची असेल तुम्हाला, म्हणजे काय अर्ज भरताना तुमची काय चुका वगैरे झाल्या असतील, तर अर्ज करण्याची तारीख पण किती आहे दुरुस्ती करण्याची, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ समजेल। आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून ज्यांचं 10वीचं शिक्षण झालेलं असेल ते पोस्ट ऑफिसचे GDSचे फॉर्म भरू शकतील मित्रांनो। आणि मित्रांनो, तुम्हाला जर PDF जरच वाचायचं असेल तर PDF जरची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जरत पाहू शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो। तर अतिशय महत्त्वाची संधी मित्रांनो 10वी पास उमेदवारांसाठी, SC ST OBC जे काय मुलं वगैरे असतील, विदर्भ वगैरे, त्यांच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाची संधी आहे। जागा 28,000 जागा आहे मित्रांनो। किती? 28,000। तर मित्रांनो, 28,000 जागा, या जागेमध्ये तुमचं 100% एखादी जागा शिल्लक असतील। तुम्ही या पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी कृपया अवश्य हा फॉर्म भरा, म्हणजे तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे एक्झाम द्यायचं नाही, इंटरव्ह्यू द्यायचं नाही आहे, तुमचे डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे 10वीच्या मेरिट लिस्टवर। म्हणून तुम्ही अवश्य फॉर्म भरा मित्रांनो। तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे, व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा। तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे। पोस्ट ऑफिस भरती 2026, भारत सरकार डाक विभाग 28,000 जागांची मेगा भरती। तर या ठिकाणी पहा 28,000 जागांची मेगा भरती निघलेली आहे पोस्ट ऑफिस भरती या ठिकाणी। तर पोस्ट ऑफिस भरती GDS भरती 2026, 28,000 वॅकेन्सी। या भरतीचे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा, व्हिडिओमध्ये मिस करू नका, मिस केलं तुम्हाला काय कळणार नाही मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, पोस्ट ऑफिस भरती 2026, भारतीय डाक विभाग, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस GDS भरती 2026, इंडिया पोस्ट GDS रिक्रुटमेंट 2026 जाहिरात प्रसिद्ध केली आहे, जिथे 28,000 ग्रामीण डाक सेवक GDS पदासाठी अर्ज घेण्यात येत आहे। यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2026 आहे, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, आपल्या व्हॉट्सअप चॅनलला, ग्रुपला जॉईन व्हा मित्रांनो। तर या ठिकाणी काय सांगितलं पहा, तर पोस्ट ऑफिसमध्ये वॅकेन्सी आहे
JDS रिक्वायरमेंट 26. तर जागा पहा टोटल 28,000 जागा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे मित्रांनो. तर 14 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा पोस्ट ऑफिस रिक्वायरमेंट 2026 इन मराठी. तर या ठिकाणी पहा पदाचे नाव आणि एकूण पदसंख्या पहा. तर या ठिकाणी पहा JDS म्हणजे JDS BPM म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर. या ठिकाणी 28 पदांच्या जागा आहे. यामध्ये पहा JDS असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजे ABPM यामध्ये समाविष्ट आहे. डाकसेवक यामध्ये पण समाविष्ट आहे. हे टोटल जागा आहे. तर टोटल जागा 1, 2 आणि 3 पोस्ट आहेत. 3 पोस्ट मिळून 28,000 जागा सुटलेल्या आहे मित्रांनो. तर शैक्षणिक पात्रता पहा तुम्हाला क्वालिफिकेशन किती लागणार आहे यामध्ये. तर यामध्ये क्वालिफिकेशन पहा 10वी उत्तीर्ण पाहिजे. 10वी उत्तीर्ण. त्यामध्ये तुम्हाला संगणकाचा प्राथमिक ज्ञान पाहिजे, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला सायकल चालवण्याचे ज्ञान पाहिजे. हा सर्वसाधारणपणे अनिवार्य आहे मित्रांनो. तर त्याचप्रमाणे पहा या ठिकाणी उच्च शिक्षण जसे 12वी ग्रॅज्युएशन आवश्यक नाही. ही भरती फक्त 10वी पास पदासाठी सरकारी नोकरी संधी आहे. तर 10वी 12वी ग्रॅज्युएशन आवश्यक नाही, तर 10वी पास उमेदवारांसाठी भरती आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा महत्त्वाच्या तारखा. या ठिकाणी महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहे. तर या ठिकाणी पहा ऑनलाईन डेट. तर ऑनलाईन वन टाईम रजिस्ट्रेशन OTR म्हणजे ऑन टाईम रजिस्ट्रेशन 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. तर तारीख वाढलेली मित्रांनो 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, शेवटची तारीख आहे. आणि त्याचप्रमाणे अर्ज सुधारण्याची तारीख पाहिजे 18 ते 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही जे आपल्या अर्जामध्ये काही चुका झालेल्या मित्रांनो, तर 18 ते 19 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज एडिट करू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे हे JDS ऑनलाईन अर्ज 2026 पूर्णपणे ऑनलाईन मोडमध्ये भरले जाईल. म्हणजे हा अर्ज तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईनमध्ये भरायचा आहे. ऑफलाईन पद्धती तुम्हाला अर्ज करायचा नाही मित्रांनो. त्याचप्रमाणे वयाची अट पहा. उमेदवारांचे वय 18 ते 40 पर्यंत पाहिजे. तर 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत 18 ते 40 पर्यंत पाहिजे. त्याचप्रमाणे SC ST वाले जे उमेदवार आहेत त्यांना 5 वर्षापर्यंत सूट आहे आणि OBC वाल्यांना 3 वर्षापर्यंत सूट आहे. तर ज्यांना फॉर्म भरायचा आहे वयोमर्यादेमध्ये पण चांगली सूट आहे. वयोमर्यादा पण चांगली आहे मित्रांनो यामध्ये. म्हणजे 18 ते 45 पण तुम्हाला या भरतीसाठी वयोमर्यादा लागणार आहे मित्रांनो. तर त्याचप्रमाणे अर्ज शुल्क. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी अर्ज शुल्क किती पहा या ठिकाणी. तर जनरलसाठी पहा जनरल OBC आणि EWS साठी 100 रुपये आहे. तर त्याचप्रमाणे SC ST PWD आणि ट्रान्स वुमन्स महिला यासाठी फी नाही मित्रांनो. तर या ठिकाणी पहा मित्रांनो फी पण कमी आहे. त्याचप्रमाणे SC ST PWD आणि ट्रान्स वुमन्स महिला यासाठी फी नाही मित्रांनो. तर SC ST PWD आणि ट्रान्स वुमन यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी आहे. संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा मित्रांनो. तर या ठिकाणी पहा तुमची निवड कशी होणार आहे. सर्वात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे तुमची निवड. तर निवड प्रोसेस कशी या ठिकाणी पहा. तुमची सर्वात प्रथम मेरिट बेसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. 10वी मार्कनुसार तुमची मेरिट लिस्ट तयार करून उमेदवारांची डायरेक्ट निवड केली जाणार आहे. यामध्ये तुमची कोणती परीक्षा इंटरव्ह्यू नाही आहे. त्यामुळे JDS भरती 2026 मध्ये 10वी मार्क्सचा मोठा प्रभाव आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा मित्रांनो काय सांगितलेलं आहे. जे उमेदवारांना 10वी मध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स आहे तर त्यांनी हा फॉर्म भरा मित्रांनो. कारण तुमची जी भरती आहे त्याच्यामध्ये तुमची कोणती परीक्षा घेतली जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही. तर डायरेक्ट तुमचा जे 10वीमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला मार्क्स भेटते त्या मार्क्सनुसार तुमची मेरिट लिस्ट होणार आहे आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. तर त्याचप्रमाणे पहा या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे. तर अधिकृत इंडिया पोस्ट JDS ऑनलाईन पोर्टलवर जायचं आहे. एक वेळ OTR करा. अर्ज फॉर्म भरा. आवश्यक कागदपत्र अपलोड करा. शुल्क भरा जर लागू असेल तर. अर्ज शेवटी सबमिट करा.
आणि अर्ज सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही अर्जाची प्रिंट घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला PDF जर अर्ज पाहिजे असेल, PDF जराची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली, त्या ठिकाणी तुम्ही PDF जर पाहू शकता. त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरण्याची पण लिंक दिलेली आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. चांगल्या प्रकारे संधी आहे, संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा मित्रांनो. खूप चांगल्या प्रकारे भरती आहे 10वी पास उमेदवारांसाठी, खूप चांगल्या प्रकारे संधी आहे. या संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं 10वी शिक्षण झालेलं आहे, चांगल्या प्रकारे मार्क्स आहे, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणीला शेअर करा, जेणेकरून तेही हे पोस्ट ऑफिसचे GDSचे फॉर्म भरू शकतील मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.